महाकबड्डीच्या या महायुद्धाचं नाव आहे बॅटो ग्रीन महाकबड्डी लीग पर्व दुसरे, आपली माती आपला खेळ. आजचा दिवस दुसरा, त्यातली पहिली मॅच संपन्न झालेली आहे आणि ही मॅच आपल्या डायनामिक परफॉर्मन्सने जिंकलेली आहे डायनामोज रायगडच्या महिला गटाने. तेव्हा आता वळूया दुसऱ्या मॅच कडे आणि या मॅच साठी ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो आहे त्या पॉवर पॅक ऍक्शन साठी आता मैदानात येत आहेत आपले सुपर हिरोज. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रायगड डायनामोसचं आणि सांगली रॉयल्सचा. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत दोन्ही टीमचं, सांगली आणि रायगडचं. आता होणार आहे निर्णायक टॉस. बघूया टॉसची लढाई कोण जिंकतंय ते. दोन्ही संघांच्या कॅप्टनचा विनंती आहे मैदानात यायचंय. कम ऑन. टॉसची बाजी मारलेली आहे रायगड डायनामोसने. आता सुरू होते सुपर ऍक्शन वाली मॅच. रायगड डायनामोस वर्सेस सांगली रॉयल्स. स्वागत आणि टाळ्या. धन्यवाद. सांगली रॉयल्स वर्सेस रायगड डायनामोस पुरुष गटाचा आजचा दुसऱ्या दिवसाचा हा सामना रोमांचक लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या रांगण्या मातीतली कबड्डी आज मॅटवर येऊन पोहोचली. तरुणाईला आव्हान देणारी आणि आव्हान निलया पेलणारी महाराष्ट्राची तरुणाई मॅटवरील खेळानं निश्चितच उभा महाराष्ट्र चाट झालाय. पुन्हा नवीन पर्व घेऊन महाकबड्डी सज्ज झाली. महाकबड्डी पर्व दुसऱ्यामध्ये शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माळुंग्यामधून मी मिलिंद पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्यासोबत आहे वीणा शेलटकर. धन्यवाद मिलिंद. पुनश्च एकदा कबड्डीची रणधुमाळी अनुभवायला आपण सुरुवात करूया. रायगड डायनामोस वर्सेस सांगली रॉयल्स. पहिली चढाई महेश मगदुमची. सांगली रॉयल्स कडून पहिली चढाई कोल्हापूरच्या शाहू सडवलीचा, कोल्हापूरच्या रांगडा मातीचा हा सुपुत्र महाराष्ट्र पोलीस मधून ज्याने अनेक वेळा प्रतिनिधित्व केला असा महेश मगदुमची पहिली चढाई. बोनसचा आयटम आहे महेश मगदुमचा आणि यशस्वी झालाय. वेल स्टार्ट इज हाफ डन. सुंदर सुरुवात सांगली रॉयल्स कडून महेश मगदुमची. सांगली रॉयल्सची रायगड डायनामोस कडून परत खोलवर चढाई करण्याचा रायगड प्रयत्न करणार आणि याला उत्कृष्ट प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणार. त्याला प्रत्युत्तर सुलतान डांगे. रायगड 1 नंबर जर्सी परिधान केला रायगड डायनामोचा सुलतान डांगे चढाई करतोय. महाराष्ट्र पोलीसचा हा सुद्धा खेळाडू सुलतान डांगे रिक्त असते मागे परतला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सांगली रॉयल्स कडून. मिलिंद, ही चढाई बघणं खरंच रोमहर्षक ठरणार आहे. दोन्ही संघ खोलवर चढाया करताना दिसत आहेत आपल्याला. सुंदर असा अँकल होल्ड भागेश विशेचा सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी आणि एक पहिला पकडीचा गुण प्राप्त केलाय तो रायगड डायनामोसनं. सुंदर अशी यशस्वी पकड भागेश विशेची चढाई होती. सामवाहिनीवरील तमाम मराठी जनांना पुनश्च एकदा अभेद्य कबड्डीतलं जे आपलं क्षेत्ररक्षण आहे ते पाहण्याचं या सामन्याद्वारे आपल्याला योग जुळून आलाय मिलिंद. आणि चढाईची धुरी पुन्हा एकदा धुरा रायगड डायनामोस कडून राजेंद्र देशमुख. रायगड जिल्ह्याचा स्थानिक खेळाडू छत्रपती नांगुर्ले हा त्याचा स्थानिक संघ राजेंद्र देशमुख रिक्त असते मागे परतला आणि त्याला प्रत्युत्तर सांगली रॉयल्स कडून या ठिकाणी प्रत्युत्तर देतोय तो आनंद पाटील. आनंद सुद्धा खोलवर चढाया मारण्याचा प्रयत्न करेल. अर्थात पहिला 5 मिनिटाचा खेळ हा शांतपणे खेळण्याचा प्रयत्न करणार, पण बोनस गुण घेण्याचा
निश्चितच आनंद प्रयत्न करेल. सुंदर असा फ्रंट ब्लॉक या ठिकाणी पाहूया आणि आता मात्र अलर्ट होता आनंद. या ठिकाणी पोपट पाटील, नितीन शिंदे खुश आहेत. सुपर रेड असू शकते सांगली रॉयलची. या ठिकाणी खूप मोठं मनोरंजक असणार आहे. रेफरी किती पॉईंट देतात ते. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला अत्यंत सामन्याला कलाटणी मिळालेली आहे मिलिंद. आता बघूया या गुणांमुळे तर रायगड डायनामोस कोणती खेळ खेळत आहेत. सुपर रेड झाले. 3 पॉईंट मिळाले सांगली रॉयल्ससाठी. सक्सेसफुल रेड मानली जाते आनंद पाटीलची. छावा शिरोळी कोल्हापूरचा हा सुपुत्र आनंद पाटील एक यशस्वी चढाई केली आपल्या संघासाठी. त्रुटीत काळाचा अवलंब करतायत आणि आपल्या खेळाडूंना कानमंत्र देण्याचा प्रयत्न केलाय. आणि रायगड डायनामोस कडून ही चढाई या ठिकाणी करतोय तो मंगेश भगत, पुणे जिल्ह्याचा स्थानिक खेळाडू. पुण्याच्या मातीतला राणा प्रताप हाच त्याचा स्थानिक संघ असा मंगेश भगत महाराष्ट्र पोलीस मधून जो प्रतिनिधित्व करतो. सुंदर असं पदल आलित्य आणि टोटच केला. सक्सेसफुल रेड मंगेश भगतची आपल्या संघासाठी एक यशस्वी चढाई. मंगेशने आपल्या भात्यातलं अप्रतिम अस्त्र काढलंय आणि किती सहज त्याने आपला हा गुण प्राप्त केलाय मिलिंद. आणि हेच या कबड्डीचं सौंदर्य आहे. सांगली रॉयल्स कडून पुन्हा एकदा आनंद पाटील ज्याने सुपर रेड केली आपल्या संघासाठी आणि खऱ्या अर्थानं या कबड्डी रसिकांना मनमुराद आनंद दिला असा आनंद पाटील. कोल्हापूरचा हा सुपुत्र आनंद पाटील. 4-1 अशी लढत बोनसची कोणती संघाने. आता पुन्हा मधला त्याचा प्रयत्न होता. पाहूया रेफरी काय डिसिजन देत आहेत. प्रत्येक क्षणाला अत्यंत चपळाईने जेवढे खेळाडू खेळतात तेवढ्याच निष्णातपणे त्या रेफरींना निर्णय घेणं अत्यंत आवश्यक असतं. पॉइंट मिळाले सांगलीला. एक सक्सेसफुल रेड पुन्हा एकदा आनंद पाटीलची आणि मंगेश भगत प्रत्युत्तर करतोय ज्यानं एक सुंदर सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली. महाराष्ट्र पोलीस मधून खेळणार मंगेश भगत. पुन्हा एकदा टोटच, पुन्हा एकदा रिप्लाय. हिस्ट्री रिपीट हिटसेल. इतिहासात त्याची पुनरावृत्ती करते हेच आपण पाहतो या ठिकाणी. सुंदर असा टोटच केला मंगेश भगतनी दुसऱ्यांदा. विना मंगेश अत्यंत फिटनेसमध्ये दिसतोय मिलिंद आणि त्याने इतक्या सफाईदार टो टच केलाय की तो टो टच करून उभ्या 7 प्लेयरना सुद्धा विविध प्रकारे आउट करू शकतो असं स्किल त्याचं दिसतंय इकडे. आनंद पाटीलची चढाई 3-1 अशी लढत. तितकंच अभेद्य क्षेत्ररक्षण आणि आशिष मात्रे रायगड जिल्ह्याचे जे कोच आहेत छत्रपती पुरस्काराचे मानकरी यांनी त्रुटीत काळाचा अवलंब केलाय या ठिकाणी आपण पाहतोय. विनायक सांगितलं पाहिजे की सांगली आणि रायगड दोन्ही जिल्ह्याला कबड्डीची एक खूप मोठी परंपरा आहे, खूप मोठा इतिहास आहे. सांगली जिल्ह्यातून राजू भावसार, गणेश शेट्टी आणि संजय वडार यांनी छत्रपती पुरस्कारावर नाव कोरले. राजू भावसारने तर अर्जुन पुरस्कारावर सुद्धा गवसणी घातली. तर रायगड जिल्ह्यामध्ये विजय म्हात्रे असतील, प्रबोध म्हात्रे असतील, संजय म्हात्रे असतील, सुधीर पाटील असतील आणि आता रायगड डायनामोचे प्रशिक्षक असलेले आशिष म्हात्रे यांनी सुद्धा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केलाय. निश्चितपणाने गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, ही प्रेरणा घेऊन हे दोन्ही संघ या ठिकाणी खेळत आहेत. रायगडमध्ये कबड्डीची मोठी परंपरा आहे मिलिंद आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सांगली आणि रायगड नेहमीच अंतिम फेरीत दाखल होत असतात आणि खेड्यापाड्यामध्ये, रायगडच्या खेड्यापाड्यामध्ये, सांगलीच्या खेड्यापाड्यामध्ये अगदी गल्लोगल्लीमध्ये तुम्हाला कबड्डीचे संघ पाहायला मिळतील. तुला विश्वास बसणार नाही मिलिंद, रायगडच्या राज्य चाचणी स्पर्धेमध्ये 300 संघांची एंट्री आहे. जिल्हा चाचणीमध्ये विना अगदी बरोबर आहे. 300 संघ खेळतात आणि शनिवार रविवारी प्रामुख्यानं दरवर्षी दर शनिवार रविवारी रायगड जिल्ह्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी टुर्नामेंट असतात. त्यामुळे कबड्डीला एक पोषक वातावरण रायगड जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने तयार झालेलं आहे. महेश मगदुमची चढाई आपण पाहतोय रिक्त असते मागं परतला. सामन्याच्या 4थ्या मिनिटाला दोन्ही संघ समान गुणांवरती आहेत आणि राजेंद्र देशमुख गतवर्षी ज्यानं महाराष्ट्राचं राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केला असा कर्जत रायगड जिल्ह्यातल्या छत्रपती नांगुर्ले संघाचा हा चढाईपटू राजेंद्र देशमुख चढाई करतोय. बोनस ऑन असेल राजेंद्र देशमुख साठी. मिलिंद, आताच आपण बोलत होतो प्रो कबड्डी किंवा आता महाकबड्डी लीगमध्ये विविध संघांचे खेळाडू जसे खेळतात तसे पूर्वी चौरंगीच्या मॅचेस व्हायच्या मिलिंद आणि त्या चौरंगीच्या मॅचेसमध्ये त्या अनधिकृत असायच्या त्यावेळेला, तरीसुद्धा अनेक प्लेयर त्या संघांमध्ये, त्या स्पर्धांमध्ये समाविष्ट व्हायचे आणि त्या स्पर्धांमध्ये खेळल्यानंतर मात्र त्यांच्या कौशल्याला खरोखरच धार यायची. पुनश्च एकदा आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा आनंद पाटीलची चढाई 2 पॉईंट मारल्याचा तो दावा करतोय. पाहूया रेफरी काय डिसिजन देतात. आनंद पाटीलने आज कमाल केले. लेफ्ट कॉर्नर वरती अटॅक केला होता, राईट कॉर्नर वरती सॉरी. पाहूया 2 पॉईंटची मागणी करतो आनंद पाटील आणि आता चढाईची धुरा रायगड डायनामोस कडून सुलतान डांगेवरती. महाराष्ट्राच्या महाराणा कळम पुण्याचा हा स्थानिक खेळाडू आणि पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी सांगली रॉयल्स कडून. पोपट पाटील आणि नितीन शिंदे या ठिकाणी निश्चित खुश आहेत. फायदा उठवलाय मिलिंद आणि रायगडला आता रायगडवर लोण बसला आहे. बघूया रायगड पुनश्च एकदा कशी कमाई करतोय. 6व्या मिनिटाला पहिला ऑल आउट देण्यामध्ये सांगली रॉयल सक्सेस झाले रायगड डायनामोस वरती आणि रायगड 7 सांगली 11
आणि अवघ्या काही गुणांची बढत फक्त सांगलीकडे आहे. आणि मिलिंद, आपण कालपासून विविध चित्तवेधक प्रेक्षणीय असे सामने बघतोय की क्षणाक्षणाला सामन्याचे वेगवेगळे रंग बघतोय. त्यामुळे कोणत्या क्षणी सामन्याचं पारडं कोणत्या बाजूला झुकेल हे कधीच सांगू शकत नाही शेवटच्या क्षणापर्यंत. मंगेश भगतला आता पुन्हा एकदा आपल्या लईमध्ये परतावं लागेल. विना त्यांनी 2 पॉइंट आणि सुंदर असा सक्सेसफुल या ठिकाणी रेड रनिंग हँड टच केला लेफ्ट कव्हर वरती. सक्सेसफुल रेड रायगड डायनामोसाठी मंगेश भगतची. समोरचा एंट्री मारायला जाताना तुम्हाला चित्त्याप्रमाणे अत्यंत भेदक नजरेने जायचं असतं आणि मंगेशने हेरलं होतं की समोरचा प्लेयर जरा गाफील आहे आणि त्याने सहज अटॅक मारला आणि त्यात तो यशस्वी ठरलाय. कुमार वागरेची चढाई अलर्ट होता मिड लाईन कडे. सक्सेसफुल रेड कर्णधार सांगली रॉयलचा कुमार वागरे सक्सेसफुल रेड केली आपल्या टीमसाठी. अर्थात रायगड करून असे गाफील क्षेत्ररक्षण करून चालणार नाही, कारण दोन्ही संघाचे खेळाडू चतुरस्त्र आहेत. त्याबरोबर खोलवर इंट्र्या मारण्यात ते खरंच चढाई बहादर आहेत. सुलतान डांगे महाराष्ट्र पोलीसचा हा खेळाडू सुलतान डांगे रायगड डायनामोचा कॅप्टन चढाई करतोय. बोनस ऑन आहे सुलतान डांगेसाठी. 4 गुणाची आघाडी आहे ती सांगली रॉयल्स कडे. सुलतानची चढाई सावध असा पवित्र स्वीकारला आणि पुन्हा एकदा प्रत्युत्तर आनंद पाटीलचं. या कोल्हापूरच्या रांगड्या गडीनं आज कमाल केले या मॅच मध्ये. सामन्याच्या 7व्या मिनिटापर्यंत त्यांनी जे सांगली रॉयलची आघाडी घेतली त्याच्यात महत्वाचा सिंहाचा वाटा असेल तो आनंद पाटीलचा. मिलिंद, जरी फक्त रायगड आणि सांगली ही नावं असली तरी या संघामधले खेळाडू आहेत ते विविध जिल्ह्यांमधले आहेत. त्यामुळे तमाम महाराष्ट्र उत्कंठेने या सामन्याची मजा अनुभवत असेल. बरोबर आहे विना. सांगली 12 रायगड 8 नामवंत खेळाडू दोन्ही जिल्ह्याने महाराष्ट्राला आणि देशाला दिलेले आहेत. असा एक कबड्डीचं पोषक वातावरण असलेले दोन्ही जिल्हे सांगली असेल रायगड असेल. परंतु मॅच नक्कीच उत्कंठावर्धक होईल आणि सुंदर असा या ठिकाणी रोहित पण्याचा प्रयत्न होता की सक्सेसफुल या ठिकाणी टॅकल. रोहित पण्याकडे अनुभव आहे. प्रमोद पाटील या ठिकाणी रायगड डायनामोचे मालक आहेत. निश्चित त्यांच्या नजरेवर चिंता आहे, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता या ठिकाणी वाटते, कारण आपला संघ पिछाडीवर आहे. मिलिंद, इथे अभेद्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की त्याने फक्त कोपरारक्षकाने पकडण्याचा प्रयत्न केला आणि समोरचे खेळाडू अत्यंत छपळाईने समोरच्या खेळाडूने त्यांना बाद केलेला आहे. महेश मगदुमची चढाई 5-1 अशी लढत. अनुभवी प्लेयर अनेक वेळा महाराष्ट्राचं राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये ज्यानं प्रतिनिधित्व केला असा महेश मगदुम रिक्त असते मागे परतला. या ठिकाणी त्रुटीत काळाचा अवलंब केलाय तो कोचेसने. दोन्ही संघाचे कोचेस म्हणजे सांगली रॉयल्स कडून आपण पाहिलं तर पोपट पाटील एक अनुभवी प्रशिक्षक सांगली रॉयल्स वर आपले आहेत. तर रायगड डायनामोसला खुद्द छत्रपती पुरस्काराचा मानकरी आशिष म्हात्रे कोचिंग करतोय रायगड डायनामोसाठी. सांगलीकडे अवघ्या 5 गुणांची आघाडी आहे मिलिंद, आणि रायगड फक्त 5 गुणांच्या ही पिछाडी कोणत्याही क्षणी भरून काढेल. त्यामुळे कोणत्याही क्षणी यांना डाव प्रतिहल्ले हे चालूच ठेवावे लागतील. अवघ्या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात गल्लीबोळात खेड्यापाड्यात खेळला जाणारा हा लाल मातीचा कबड्डी. रायगड डायनामोज 8 सांगली रॉयल्स 13 5 गुणाची आघाडी सांगली रॉयल्स कडे. आणि चढाईची दुरा रायगड डायनामोज कडून राजेंद्र देशमुख वरती. या राजेंद्र देशमुख आपल्या संघाला कितपर्यंत मदत करतोय, त्याला चढाईमध्ये अनेक आकर्षक चढाई कराव्या लागतील. आणि सक्सेसफुल कंप्लीट अटॅक होता. रनिंग हँड टच केला राईट कॉर्नर वरती. सक्सेसफुल रेड राजेंद्र देशमुखची आपल्या टीमसाठी. 1 पॉइंट मिळणार तो रायगड डायनामोजला. रायगड डायनामोज आपलं नाव खरं करून दाखतात. डायनामोज शक्तिमान. आणि खरोखरच काही 6 गुणांची आघाडी आतापर्यंत त्यांच्याकडे आहे. महेश मगदुमची चढाई तशाच तसा प्रत्युत्तर टिट फॉर टॅट. लेफ्ट कॉर्नर वरती 4 नंबरचा जो जर्सी परिधान केलेला तो खेळाडू होता रायगड डायनामोचा परेश म्हात्रे. याला अलगट टिपले महेश मगदुमनं आणि रोहित पनेला पुन्हा एकदा जीवदान दिले. रेडची धुरा सुलतान डांगेवरती. सुलतान डांगे संपूर्ण खेळामध्ये अत्यंत सावधगिरीने समोरच्याला प्रतिहल्ला लढवतोय. पुन्हा एकदा बघूया. आपल्या टो टचचा तो किती सफाईदार वापर करतोय. तो प्रयत्न करतोय बोनस गुण घेण्याचा, पण खोलवर चढाई केलेली नाहीये आणि सुरक्षितपणे तो आपल्या पाल्यात परत. रायगड 9 सांगली 14. पुन्हा एकदा आनंद पाटील 5-1 अशी लढत. बोनस ऑफ असेल आनंदासाठी, परंतु आनंदाने आज खरोखर बिना कमाल केली. चांगल्या अप्रतिम अशा चढाई या ठिकाणी पेश केल्यात आणि निश्चितपणानं आनंद पाटलाच्या या चढाईमुळे सांगली रॉयल्सने चांगली आघाडी घेतली सामन्याच्या पूर्वार्धामध्ये. आपल्या उंचीचा पूर्णपणे फायदा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथे त्याचा अनुभव तो पूर्णपणे पणाला लावतोय. पुन्हा एकदा राजेंद्र देशमुख एक यशस्वी चढाई केली होती रायगडच्या या सुपुत्रानं. राजेंद्र देशमुखची चढाई
राजन खोलवर चढाई मारण्याचा प्रयत्न करेल आणि तसा तो प्रयत्न करतोय. अर्थात ही चढाई जर खोलवर झाली तर पुन्हा एकदा सामन्याचं चित्र पलटेल. ज्याचा व्यावसायिक संघ आहे बँक ऑफ इंडिया, राजेंद्र देशमुखची चढाई रिक्त असणे मागे परतला. 4 गुणाची आघाडी आहे. 10 मिनिटाचा खेळ झाला. अद्याप 10 मिनिटाचा खेळ बाकी आहे पूर्वार्धामध्ये, परंतु आनंदा पाटील आज लगातार चढाया करतोय. अवघे 5 खेळाडू मैदानात आहेत, त्यामुळे आता त्याला चढाई करताना सगळ्या खेळाडूंचा अंदाज घेऊन चढाई करणं फार गरजेचं आहे. मागून आपल्या अंगावर कव्हर येते का हे पाहणार आणि मगच तो समोर येणाऱ्या खेळाडूंवर अटॅक मारेल असं मला वाटतं. सुंदर लॉबीचा पुरेपूर वापर केला. रनिंग हँड टच केला राईट कॉर्नर वरती. एक सक्सेसफुल रेड आनंदा पाटीलची. मी नुकतंच म्हटलं, मागून येणाऱ्या खेळाडूचा त्यांनी अंदाज घेतला आणि पुढच्या क्षणी त्यांनी ते खरं करून दाखवलं मिलिंद. आणि प्रत्युत्तर सुलतान डांगे, महाराणा क्लब कळंब पुण्याचा हा स्थानिक खेळाडू महाराष्ट्र पोलीस मधून खेळतो. आज कॅप्टन आहे रायगड डायनामोचा सुलतान डांगे. बोनस ऑन असेल सुलतान डांगेसाठी आणि केलेली पिछाडी आपल्याला भरून काढायचे. या प्रयत्नामध्ये ही चढाई असेल सुलतान डांगेचे बोनसचा प्रयत्न. सुलतानने पहिल्या काही क्षणांमध्ये चौडा त्याने अत्यंत उत्कृष्टपणे बैठी मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तो पुनश्च एकदा ती बैठी मारण्याचा प्रयत्न करतोय, पण उजव्या कोपऱ्यातून त्याला चौडा पाडण्यासाठी सज्ज आहे, त्यामुळे तो बैठी मारत नाहीये. महेश मगदुमची चढाई 4-1 अशी लढत. बोनस ऑफ असेल महेश मगदुमसाठी. 5 ची लीड आहे ती सांगली रॉयल्स कडे. आणि आता मात्र कमबॅक करावं आशिष मात्र निश्चित चिंतेत आहेत. राजेंद्र देशमुखला आक्रमक चढाया कराव्या लागतील या कमबॅक करायचा असेल रायगड डायनामोसला तर. मिलिंद तेवढ्या आक्रमक चढाया त्याने करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये. अत्यंत सेफ रेड मारण्याचा त्याने प्रयत्न केलाय. सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी. सिंगल अटॅक रोहित पण्याचा. रोहित पण्याची ही खासियत आहे विणा, आपण नेहमी पाहतोय रोहित पण्या अनेक वेळा खेळतोय आणि एक सक्सेसफुल टॅकल केली. पुन्हा एकदा आनंदा पाटील 3-1 अशी लढत. सुपर टॅकलची संधी आहे रायगड डायनामोसला. पाहूया रायगड डायनामोचे क्षेत्ररक्षक या संधीचा कितपर्यंत फायदा उठवतात, परंतु समोर आहे आनंदा पाटलाची चढाई. आनंदा पाटील पुन्हा एकदा समोरचा लक्षवेध करण्याचा प्रयत्न करेल. अर्थात मागून येणाऱ्या खेळाडूकडे त्याचं आता दुर्लक्ष झालं. या ठिकाणी सक्सेसफुल आणि सुपर टॅकल झाली. सवाई पाटील प्रमोद पाटील खुश आहेत. 2 पॉइंट मिळणार रायगड डायनामोसला. अतिशय घाई केली आनंदा पाटलांनी, गरज नव्हती, परंतु समोरून फ्रंट ब्लॉक केला. तितकं सुंदर साथ संपूर्ण क्षेत्ररक्षणाची. 4 खेळाडू रायगडच्या आता पाल्यात आहेत, त्यामुळे आता सेफ रेड मारण्याचा इथे प्रयत्न होईल. केवळ बोनस गुण मिळवण्याचा जाता प्रयत्न केला जाईल. सुलतान डांगेची चढाई. बोनस ऑन आहे सुलतान डांगेसाठी, परंतु आज सुलतान डांगे आपल्या लईमध्ये आपल्याला परतताना दिसत नाहीत. सुलतान डांगे आक्रमक असा चढाई करण्यासाठी माहीर असलेला खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये ज्याने अनेक मैदाने गाजवली असा सुलतान डांगे, परंतु तो त्याच्या लईत परतताना आपण पाहत नाहीयेत. त्यामुळे निश्चित चिंतेचं सावट आहे. चिंता आहे ती रायगड डायनामोसच्या संपूर्ण टीमला. आणि आता प्रत्युत्तर पुन्हा एकदा महेश मगदुम. 12-16 4 पॉईंटचं लीड आहे सांगली रॉयल्स कडे. सुंदर सुरुवात महेश मगदुमनं सांगलीसाठी करून दिली. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला रांगडा गडी महेश मगदुम. मला वाटतं मिलिंद 4 गडी आज रायगडच्या पाल्यात आहेत आणि ते दोन्ही चांगले कोपरा रक्षक आहेत. त्यामुळे ते कव्हर लावून फक्त गडी बाद करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पुन्हा एकदा मंगेश भगत. बोनस ऑन असेल मंगेश भगत साठी. एक चांगली या ठिकाणी लढत आपण पाहतोय विणा. प्रत्येक ठिकाणी रायगड आणि सांगली 4 पॉईंटचं लीड आहे, परंतु कबड्डीमध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत कधी काही घडू शकतं. आपण कालच्या आणि आजच्या पण मॅचेस बघितल्या. शेवटच्या मिनिटापर्यंत आणि एक सक्सेसफुल रेड मंगेश भगतची. रनिंग हँड टच केला आपल्या संघासाठी. 1 पॉईंट मिळाला रायगड डायनामोसला. हळूहळू आपल्या भात्यातली अस्त्र मंगेश बाहेर काढतोय आणि त्यांनी अत्यंत चपळाईने काही क्षणापूर्वी ज्या पद्धतीने समोरचा गडी टिपला त्याच पद्धतीने आता तो पुनश्च एकदा गडी त्याने टिपलाय. आणि अशा प्रकारे रायगड 13 सांगली 16. आणि रेडचे दुरा आपण पाहतोय. 3च गुणाची आघाडी सांगली रॉयल्स कडे. कुमार वागारे. कर्णधार आहे सांगली रॉयल्सचा. आणि आता पुन्हा एकदा सुलतान डांगेची चढाई. मिलिंद सुलतान डांगे जास्तीत जास्त काळ ग्राउंडमध्ये उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण तो तिथे राहिला तरच त्याच्या खेळाडूंचा तो मनोधैर्य उंचावणार आहे. कोणत्याही क्षणी तो खोलवर चढाया करू शकतो आणि याच प्रकारे त्याने जाता बैठी मारण्याचा प्रयत्न केलाय.
आणि प्रत्युत्तर महेश मगदुमचं. दोन्ही ठिकाणी 5-5 खेळाडू असल्यामुळं रेडरला खूप डीप एंट्री मारावी लागेल विना. आणि मला वाटतं डोअर डायला प्रयत्न महेश मगदुमची चढाई अंतिम रेषेपर्यंत चढाई होती. तितकंच अलर्ट होतं रायगड डायनामोचं क्षेत्ररक्षण. सक्सेसफुल टाकल या ठिकाणी महेश मगदुमची पॉईंट मिळणार रायगड डायनामोजला. मिलिंद, मी मगाशीच म्हटलं की 6 आणि 7 खेळाडू जेव्हा मैदानात असतात तेव्हा पॉईंट मिळवणं जितकं सोपं असतं तेवढंच 5 खेळाडू किंवा 3-4 खेळाडू मैदानात शिल्लक असतात त्यावेळेला गुण मिळवणं अत्यंत कठीण असतं. वैभव कदम लेफ्ट कव्हरवर होता आणि आता सबस्टिट्यूट प्लेअर घेतलाय तो सांगली रॉयल्सनं. आणि पुन्हा एकदा चढाईची धुरा मंगेश भगत वरती. 4-1 अशी लढत. मंगेश भगतची चढाई 2 पॉईंटचा अद्याप लीड आहे ते सांगली रॉयल्सकडे. मंगेश भगतची आक्रमक चढाई पाहूया. आता मात्र यशस्वी चढाई असेल. 2 पॉईंट मिळणार मंगेश भगतला. प्रत्येक चढाईमध्ये लढाई करतोय. अण्णा देशमुख या मॅचचा मनमुराद आनंद घेतात. मंगेश भगत प्रत्येक वेळेला समोरचा पॉईंट अत्यंत शिताफीने त्याने मिळवला. त्याबाबत मंगेशचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा 2 गुणाची कमाई मंगेशने इथे केलेली आहे. मंगेश आणि सुलतान आपल्या संघाला खूप चांगलं असं अभेद्य पाठिंबा देत आहेत. खंबीरपणे तिथे उभे आहेत. अण्णा देशमुख संचालक राजेंद्र देशमुख या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. अगदी त्यांच्या मार्गदर्शनातून साकारते की महाकबड्डी सीझन 2. 16-16 रायगड 16. आणि आता मात्र जो सबस्टिट्यूट प्लेअर घेतलाय सांगली रॉयल्सनं त्याच्यावर चढाईची धुरा दिली. हा आहे बिपिन थळे. रायगडच्याच मातीतला खेळाडू जेहानमान चरी संघाचा सुपुत्र. बोनस गुणाचा त्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र पोलीस मधून खेळणारा बिपिन थळे आज आपल्या स्वतःच्या रायगड जिल्ह्याच्या विरुद्ध रायगड डायनामोस विरुद्ध लढत जाते. बोनस गुण त्याला गिफ्ट केलाय रायगड डायनामोसनी. उगीच पॉईंट देऊ नको म्हणून ही चाल आहे, ही स्ट्रॅटेजी अवलंबली ती रायगडच्या प्रशिक्षकांनी. मिलिंद, कबड्डी म्हणजे क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवतेच, पण ते आहे एक स्मॉल काइंड ऑफ वॉर. एक छोटीशी लढाई असते आणि ती प्रत्यक्ष त्या लढाईचा अनुभव आपण इथे क्रीडांगणामध्ये कालच्या दिवसापासून घेत आहोत. मंगेश भगतची चढाई सुपर टॅकल ऑन आहे पाहूया. आणि आता मात्र 2+2 ऑल आउट दिला तो सांगली रॉयल्स वरती. मगाशी 6व्या मिनिटाला सांगली रॉयल्सनं ऑल आउट दिला. आणि आता सामन्याच्या उत्तरार्धामध्ये लगेचच रायगड डायनामोसनी परतफेड केले. चांगलं कमबॅक केलं रायगड डायनामोसनी सामन्याच्या 17व्या मिनिटाला. मिलिंद, रायगड 20 आणि सांगली 17 अवघी 3 गुणाची आघाडी रायगड संघाकडे आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी या सामन्याचा निर्णय बदलू शकतो. मिलिंद, पुन्हा एकदा आनंदा पाटीलने आक्रमक चढा. आणि आता मात्र अलर्ट होता मध्यरक्षक. त्यांनी सुंदर साथ दिली. वैभव कदमनी आणि विजय सरुळे यांनी सुंदर साथ दिली. सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी पाहायला म्हणजे सुचित पाटील जो मध्यरक्षक आहे रायगड डायनामोसचा नवजीवन पेजारी संघाचा स्थानिक सुपुत्र आहे. सुंदर अशी त्यांनी डॅश केला आणि सक्सेसफुल टॅकल. या ठिकाणी थोडी इंजुरी झाली ती सुचित पाटीलला. दरम्यान सुलतान डांगेची चढाई. मिलिंद, कबड्डीमध्ये स्वतःचा फिटनेस राखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि खेळाडूंना सतत दुखापतींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे खेळाडूंना आपला आहार, आपला फिटनेस आणि त्याबरोबर सराव याच्यावर फार भर द्यायला पाहिजे. रायगड डायनामोसने आघाडी घेतली. सामन्याच्या 18व्या मिनिटाला 4 गुणाची आघाडी आहे रायगड डायनामोसकडे. आता पाहूया, पहिले सांगली रॉयल्सकडे आघाडी होती ती पुन्हा रायगडनी कमबॅक केलं. 21-17 4 गुणाची आघाडी. आणि आता मात्र महेश मगदुम या प्रयत्नात चढाई करणार. निश्चित हमखास ही चढाई डोअर डाय रेडची अटकीच चढाई असणार महेश मगदुमची. सुंदर असं पदल आलित्य महेश मगदुमचं. अवघ्या 4 गुणांची आघाडी रायगडकडे आहे. आणि सुलतान निश्चितच रणांगणात तिथे क्रीडांगणात उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेल. आणि पूर्णपणे भिस्त असेल ती मंगेश्वर. राजेंद्र देशमुख 4 गुणाची आघाडी. सामन्याचे 1 ते 1.5 मिनिटं पूर्वार्धाचे शिल्लक राहिलेत मध्यंतर होण्यासाठी. आणि राजेंद्र देशमुख चढाई करतोय. 21-17 4 गुणाची आघाडी आहे ती रायगड डायनामोसकडे. क्षणाक्षणाला क्रीडारसिकांची उत्कंठा वाढवणारा क्षण. सक्सेसफुल वॉट अ जम्प. सुंदर अशी हनुमान उडी मारली. शांताराम जाधवांची आज आठवण झाली विना. हो, शांताराम बापूंची निश्चितच आठवण झाली आहे. आणि तमाम महाराष्ट्रातल्या कबड्डी रसिकांना हा क्षण, हा नादखोळा क्षण अनुभवायला मिळाला. आणि आता मात्र घाई केली लेफ्ट कॉर्नर वरती. निश्चित चिंतेत आहेत संघाचे मालक प्रमोद पाटील. 1 गुण मिळाला तो सांगली रॉयल्सला. लेफ्ट कॉर्नर वरती अतिशय घाई केली. पुन्हा एकदा सुलतान डांगेची चढाई. 5-1 अशी लढत. सामन्याची अतिशय तोलामय स्थिती आहे. 23-18 5 गुणाची आघाडी आहे ती रायगडकडे. आणि सुलतान डांगे कर्णधार पदाची आज चांगली भूमिका या ठिकाणी बघतोय. बऱ्याचशा एमटी रेड सुलतान डांगेने केल्यात. तू जशी मगाशी म्हणाली की मानसिक संतुलन आपल्या सगळ्या संघ साथीदारांचं वाढवण्यासाठी सुलतान डांगेचा हा प्रयत्न आहे. निश्चितच मिलिंद, ती एमटी रेड असली तरी त्यांच्या संघासाठी ती पॉझिटिव्ह रेड आहे, प्लस रेड आहे. तो त्या संघाचा दबाव तो असा वाढवत जाणार आहे. याच त्याच्या रेडने वाढवत जाणार आहे.
आशिष मात्रे यांची चिंता वाढते. पुन्हा एकदा महेश मगदूम, शाहू सडवली कोल्हापूरचा, महाराष्ट्र पोलीस मधून ज्यानं अनेक वेळा प्रतिनिधित्व केलं असा महेश मगदूम, सुंदर असा हँड टच ही त्याची खासियत आहे. राईट कव्हर वरती अटॅक केला आणि एक पॉइंट मिळाला तो सांगली रॉयल्सला. मी मगाशीच मिलिंद म्हटलं की आपल्या भात्यामध्ये विविध अस्त्र हवी आणि विविध प्रकारे एखाद्या खेळाडूला आपल्याला आउट करता आलं पाहिजे. सुचित पाटील अचूक हेरलं, बेसावध होता, त्याचाच फायदा घेतला. रायगड 23 सांगली 19, 4 गुणाची आघाडी आहे. मध्यंतरापर्यंत ती रायगड डायनामोसकडे. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढणार आहे या सामन्याची. कालच्या दिवसातले सामने सुद्धा अत्यंत अटीतटीचे झाले मिलिंद. आज पुन्हा तेच सामने, अटीतटीचे सामने तमाम कबड्डी रसिकांना पाहायला मिळणार आहेत. इवलसे रोप लाविले दारी, कबड्डीचे हे रोप आता बुवानी लावलेले हे रोप गगन भरारी घेत आहे. लाल मातीच्या अंगणातली आमची कबड्डी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जाते. बरोबर आहे विना. रोमहर्षक सामने रोज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. साम मराठीवरती आपण हा आनंद घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम मराठी. पुन्हा एकदा सामन्याला प्रारंभ. 23-19, 4 गुणाची आघाडी. सामन्याचा उत्तरार्ध आता मोठा रंजक असणार आहे. राजेंद्र देशमुखची चढाई. अवघ्या काही गुणाची आघाडी आता रायगड संघाकडे आहे. रायगड 23-19, सांगली 19. त्यामुळे फार कमी गुणाची आघाडी या दोन्ही रायगड संघाकडे आहे आणि निश्चितच सांगली कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. पुणे बालेवाडीच्या या कॅलिडोस्कोपमध्ये विविध खेळांची मैदानं आहेत आणि या क्रीडा नगरीतून खरोखरच या सामना आज कबड्डीचा सामना समस्त क्रीडा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हे पाहणं खरोखरच हे आनंदाचं आहे. जेव्हा बालेवाडी पूर्वी जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा बालेवाडीमध्ये कबड्डीसाठी लाल मातीचं अंगण होतं आणि आता आमची कबड्डी मॅटवर रंगते आहे. हे खरोखरच पाहायला खूप आनंददायी आहे. कबड्डीचं हे आधुनिक रूप बघायला खरोखरच बुवा साळवी येथे असायला हवे होते. एकदा आनंदा पाटीलची चढाई, आक्रमक अशी शैलीमध्ये ही चढाई केले. सक्सेसफुल रेड आपल्या टीमसाठी. 1 पॉइंट मिळणार तो सांगली रॉयल्सला. रायगड 23, सांगली 19. त्रुटीत कालाचा सॉरी ही भाग्येश भिसेची चढाई होती. सांगलीचा एक अष्टपैलू असा खेळाडू भाग्येश भिसे, त्याची चढाई होती. अंतिम टप्प्यापर्यंत जाऊन त्याने हा अलगद पॉइंट टिपलाय. 1 गुण मिळाला तो सांगली रॉयल्सला. आघाडी 1 गुणाने कमी झाली. मी आत्ताच म्हटलं अवघे फक्त 3 गुणाची आघाडी म्हणजे निश्चितच फार गुणाची आघाडी रायगडकडे नाहीये. सामना अटीतटीचा होणार आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत रंगणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम मराठीवरील महाकबड्डी लीग. राजेंद्र देशमुख बोनस ऑन असेल. राजेंद्र देशमुखसाठी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, टोटसचा प्रयत्न आहे. सगळे अस्त्र बाहेर काढलीत राजेंद्र देशमुखने, परंतु पाहूया गुण मिळवण्याचा प्रयत्न राजेंद्र देशमुखचा आपल्या संघाला अधिकाधिक आघाडी प्राप्त करून देण्यासाठी. आणि आता मात्र जंप केली. मगाची चुकी आता सुधारली ती सांगलीनी आणि सक्सेसफुल टॅकल राजेंद्र देशमुखची या ठिकाणी पाहायला मिळते. उजवा मध्यरक्षकाने सुंदर असा त्याला जखडून ठेवला सक्सेसफुल आणि त्याला सुंदर साथ दिली राईट कॉर्नर वरून. कबड्डीमध्ये तुमच्या नजरेची भाषा असते. तुम्ही फार अत्यंत चपळाईने समोरच्या खेळाडूवर तुमची नजर असावी लागते. जरासं नजर हटी तो दुर्घटना घटी म्हणतात. हे कबड्डीमध्ये तुम्हाला क्षणाक्षणाला या ठिकाणी सुपर टॅकल. 2 पॉइंट मिळणार. रायगड डायनामोसला 3चा डिफेन्स होता. आनंदा पाटीलची चढाई जबरदस्त जकडून ठेवला. त्याला सुंदर साथ दिली राजेंद्र देशमुखनी. आणि विशेष करून
अरिफ सय्यदनी सक्सेसफुल टॅकल 2 पॉईंट मिळणार रायगड डायनामोसला. त्यामुळे लीड वाढले 25-21. 4 पॉईंटची आघाडी झाली ती रायगड डायनामोसकडे. पुनश्च एकदा सुलतान आपल्या संघाला स्टँड द्यायचा प्रयत्न करेल आणि तो शांतपणे एक एक गुण कमवण्याचा प्रयत्न करेल. कोणताही धोका स्वीकारणार नाही सुलतान. त्याला माहिती आहे आता गरज आहे ती सांगली रॉयल्सला आणि महेश मखदूमवरही जबाबदारी असणार सांगलीकडून. महेश मखदूम आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर विना या ठिकाणी करणार. परंतु बोनस ऑफ आहे, 4चा डिफेन्स आहे, त्यामुळे निश्चितपणानं एकदम अंतिम रेषेपर्यंत जाऊन खोलवर जाऊन त्याला चढाई करावी लागणार पॉईंट पाहिजे असेल तर. रायगडला चार खेळाडू आतमध्ये क्षेत्ररक्षण करत आहेत आणि त्याचा फायदा निश्चितच रायगडला होणार आहे आणि दोन्ही रेडर रायगडचे आतमध्ये आहेत. त्यामुळे रायगड काही क्षण सांगलीला चढाई करण्याचा पुन्हा आमंत्रण देईल. बघूया त्याच्या डावपेचामध्ये रायगड यशस्वी होतोय का. महेश मखदूम ची चढाई होती 25-21. रायगड डायनामोस ही चढाई आपण पाहतोय. थोडासा सावध असा पवित्रा स्वीकारला आता रायगड डायनामोसने. अरिफ सय्यदची चढाई. सामना सुरू होऊन अवघी 3 मिनिटं झाली आहे मिलित. त्यामुळे कोणतीही घाई दोन्ही संघाकडून होणार नाही. शेवटची अटीतटीची लढत आपल्याला शेवटच्या 5 मिनिटांमध्येच बघायला मिळणार आहे आणि त्यावेळेला डाव प्रतिडाव आपण पाहावं. 25-21 या ठिकाणी चढाई पुन्हा एकदा सांगली रॉयल्स कडून. 4 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळतंय. भागेश भिसेची चढाई होती. युवक मराठा सांगलीवाडीचा हा चढाईपटू भागेश भिसे रिक्त असते मागे परतला आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा कर्णधार सुलतान डांगेचं. 25-21 4 पॉईंटचे लीड आहे ते रायगड डायनामोसकडे. सुलतान बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि सुलतानने अत्यंत शांतपणे 2 गुणांची कमाई आपल्या खात्यात केलेली आहे आणि रायगडचा गुणफलक पुढे नेलेला आहे. एक सक्सेसफुल रेड सुलतानची. आपलं खातं खोलले सुलताननं या सामन्यामध्ये. कर्णधार पदाला साजेशी खेळली आणि आता मात्र महेश मखदूमवर मोठी जबाबदारी असणार आहे. या रेड मध्ये आपल्या संघाला पॉईंट घेण्याचा निश्चित महेश मखदूम प्रयत्न करेल. तोच प्रयत्न होता आणि तितकीच सुंदर असा सुलतान डांगेने त्याचा हाय होल्ड केला, तिथंच जखडून ठेवलं. सक्सेसफुल टॅकल. पोपट पाटील नितीन शिंदे निश्चित चिंतेत आहेत. कोपरा रक्षकाच्या हाताखालून आपल्याला डाय मारणं समोर फार सोपं असतं मिलिंद आणि त्याचाच प्रयत्न इथे झालेला आपण पाहतोय. मंगेश भगत 28-21 7 गुणाची आघाडी आहे ती रायगड डायनामोसकडे. सुपर टॅकलची नामी संधी आहे सांगली रॉयल्सला. पाहूया सांगली रॉयल्स कमबॅक करते सुपर टॅकलनी. परंतु मंगेश भगत जास्त डीप जाणार नाही, खोलवर जाणार नाही. त्याला माहिती आपल्याकडे आघाडी आहे. प्रयत्न करावे लागतील ते सांगली रॉयल्सला. सांगली रॉयल्सलाच आता चढाईसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत कारण रायगड डायनामोस आता खोलवर चढाई करणार नाही आणि सुपर टॅकलची संधी किंवा ती संधी त्यांना मिळू देणार नाही. भागेश भिसेची चढाई तितकाच अलर्ट. सक्सेसफुल रेड भागेश भिसेची आपल्या टीमसाठी. मोक्याच्या क्षणी असं गाफील राऊंड चालणार नाही. केवळ एकटा तो पुढे गेला मध्यरक्षकातून आणि पुनश्च एकदा सांगलीच्या पाल्यामध्ये 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि राजेंद्र देशमुखची चढाई होती. पुन्हा एकदा मध्येच अँकल होल्ड केला, तिथंच जखडून ठेवलं राजेंद्र देशमुखला. 1 पॉईंट मिळणार तो सांगली रॉयल्सला. राजन गाफील राहिला आणि मिलिन इथे पुन्हा आपल्याला बघायला मिळते सामन्याचं चित्र पालटते. 2 गुणफलकात मधला जो अंतर आहे ते कमी होत चाललंय. रायगड 28 सांगली 23. विना भागेश भिसेनेच ती टॅकल इनिशिएट केली आणि एक अष्टपैलू खेळ या ठिकाणी आपण भागेश भिसेचा बघतोय. आणि पुन्हा एकदा प्रत्युत्तर आनंदा पाटील कोल्हापूरचा हा चढाईपटू ज्यानं सामन्याच्या पूर्वार्धामध्ये अप्रतिम अशा चढाई केल्याने आपल्या संघाला आघाडी प्राप्त करून दिली होती असा आनंदा पाटील. परंतु 5चा डिफेन्स आहे, बोनस ऑफ आहे, रिक्त असते मागे परतला. अनेक कबड्डी रसिक या खेळाचा मनमुराद या स्टेडियम मधून आनंद घेत आहेत. मंगेश भगत पुण्याचा लोकल बॉय चढाई करतोय सांगली रॉयल्सच्या पटामध्ये. 5-1 लढत. बोनस ऑफ असेल मंगेश भगत साठी. मंगेश एंट्री खोलवर मारण्याचा प्रयत्न करणार नाही मिलिंद. अर्थात 6 आणि 7चा जेव्हा बोनस ऑन असेल तेव्हा मात्र मंगेश निश्चितच प्रयत्न करेल आणि मंगेशने अगदी सेफ ट्राय समोरच्या कोपरा रक्षकाला मारण्याचा प्रयत्न केला आणि तो सुरक्षित आपल्या पाल्यात परत. निश्चित चिंतेत आहेत दोन्ही कोच. अतिशय रंगतदार अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते आणि चढाईची धुरा या ठिकाणी सांगली रॉयल्स कडून. पुन्हा एकदा भागेश भिसे सांगलीचा युवक मराठा सांगलीवाडीचा हा सुपुत्र भागेश भिसे चढाई करतोय आपल्या संघाकडून रायगड डायनामोच्या पटामध्ये. 5-1 अशी लढत. अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत मिलिंद आणि केवळ 5 गुणांची आघाडी रायगडकडे आहे. त्यामुळे रायगड कोणतीही रिस्क इथे घेताना आपल्याला दिसत नाहीये.
रायगडचा मध्यरक्षक सुचित पाटील मैदानाच्या बाहेर आहे. निश्चित कव्हर थोडंसं खिळखिळ झाले रायगड डायनामोचं. कमबॅक करावं लागेल सुचित पाटीलला, जीवदान द्यावं लागेल त्याच्या चढाईपटून आपल्या डिफेंडरसाठी. आणि चढाईची धुरा या ठिकाणी रायगड डायनामोस कडून पुन्हा एकदा टाचणी पडावी इतकी शांतता सध्या स्टेडियममध्ये मिलिंद. म्हणजे किती एकाग्रपणे सगळे प्रेक्षक ह्या सामन्याचा आनंद लुटताय. मला वाटतं समस्त मराठी जन साम वाहिनीवरून या सामन्याचा असाच आनंद लुटत असतील. आनंदा पाटील, छावा शिरोळी जिल्हा कोल्हापूरचा हा सुपुत्र आनंदा पाटील. 5-1 अशी लढत सांगली रॉयल्स कडून आपलं नशीब आजमावतोय. चांगल्या चढाई केल्या त्यांनी आणि चांगली या सामन्यामध्ये आपला ठसा उमटवला असा आनंदा पाटील. क्षेत्ररक्षण खिळखिळ करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. लेफ्ट टू राईट कॉर्नर खेळतोय, मध्येच मध्यरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न आहे, परंतु तितकाच आणि आता मात्र सुंदर असा अँकल होल्ड लेफ्ट कॉर्नर मधून सक्सेसफुल टॅकल. अस्वत पाटील खुश आहेत, दत्ताभाऊ पात्रीकर खुश आहेत हा सामना पाहताना. मिलिंद आनंदा खूप खोलवर गेला आणि खोलवर जाताना तो अत्यंत गाफील राहिला. समोर येणाऱ्या क्षेत्ररक्षकांकडे त्याचं अजिबात लक्ष राहिलं नाही आणि त्याच्यामुळेच तो आउट झाला. जेव्हा आपण खूप दमतो तेव्हा सुरक्षितपणे आपल्या पाल्यामध्ये परत जाणं फार गरजेचं असतं. परेश म्हात्रेने ती टॅकल इनिशिएट केली होती आणि आता पुन्हा एकदा मंगेश भगत. 4-1 अशी लढत, खूप खोलवर अशी चढाई मंगेश भगतची. मंगेशने खोलवर चढाई केलेली आहे आणि कदाचित त्याला गुण त्याने मिळवलेला आहे. नाही, एक पॉइंट मिळाला मंगेश भगतला. सक्सेसफुल रेड मानली जाते. या ठिकाणी त्रुटीत काळाचा अवलंब केलाय तो दोन्ही संघानं. या ठिकाणी विना आपण पाहिलं पाहिजे की पोपट पाटील सारखा एक अनुभवी प्रशिक्षक आहे सांगली रॉयल्सचा. नितीन शिंदे जे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि ते संघ मॅनेजर आहेत. तर या संघाचे ओनर आहेत मानसिंग पाटील आणि सभापती आशा नितीन शिंदे. सांगली महानगरपालिकेच्या नगरसेवक आहेत. त्यांच्या मालकीचा हा संघ आहे सांगली रॉयल्स. मिलिंद, महाराष्ट्राच्या अशा दऱ्याखोऱ्यात असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांना असे पाठीराखे पाठबळ देणारे जेव्हा असतात तेव्हाच महाराष्ट्रातून खरे हे खेळाडू तयार होत असतात. भागेश भिसे, सांगलीचा हा सुपुत्र भागेश भिसे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. 7 गुणाची आघाडी, जवळजवळ 10 मिनिटाचा खेळ संपत आलाय. राजेंद्र देशमुख मैदानाच्या बाहेर आहे. चिंतेची बाब असेल आशिष म्हात्रे आणि पूर्ण रायगड डायनामोसाठी. 3-1 अशी लढत, 7 गुणाची आघाडी रायगड डायनामोस कडे. पाहूया सुपर टॅकल ऑन आहे या ठिकाणी. पाहूया सुपर टॅकल होते की सक्सेसफुल रेड मानली जाते. हे पाहणं मोठा रंजक असणार आहे आणि मला वाटतं सुपर टॅकल झाले. आता हा निर्णय पंचावरच असेल कारण तो पॉइंट मारताना किंवा मध्यरेषेच्या पाल्याला हात लावताना प्लेयरच्या आणि त्याला तो पॉइंट मिळालेले आहे. आणि चढाईची धुरा बिपिन थळेवरती. रायगड जिल्ह्याचा हा सुपुत्र आहे. 30-24 बोनसचा प्रयत्न. महाराष्ट्र पोलीस मधून अनेक वेळा खेळलेला बोनस. एक सक्सेसफुल रेड बिपिन थळेची आपल्या संघासाठी सांगली रॉयल्स साठी. नितीन शिंदे निश्चित चिंतेत आहेत. आपला संघ कमबॅक करेल का. या ठिकाणी रेफरीने थोडंसं मॅच थांबवले. पोपट पाटील आपण पाहतोय एक चांगले प्रशिक्षक आहेत महाराष्ट्राचे आणि सांगलीमध्ये त्यांनी अनेक खेळाडू घडवले. काशिनी गाडके असेल, नितीन मदने असतील, असे चांगले दिग्गज खेळाडू पोपट पाटलांनी आपल्या तालमीमध्ये घडवलेले आहेत. म्हणा मिलिंद, पंच आपापसात डिस्कशन करतायत, चर्चा करतायत. काही वेळेला हे डिस्कशन करणं आणि त्यांच्यामध्ये ताळमेळ असणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे सामन्यामध्ये अत्यंत निपक्षपातीपणे त्यांना निर्णय देणं सोपं जातं आणि हा कबड्डीमध्ये झालेला नवा बदल आहे. सुलतान डांगे कर्णधार रायगड डायनामोचा. 4 गुणाची आघाडी, 10 मिनिटाचा खेळ अद्याप शिल्लक राहिलाय. 4-1 अशी लढत. बोनस ऑफ असेल. राईट कॉर्नर वरती रोहित बने, एक अनुभवी क्षेत्ररक्षक, उजवा कोपरा रक्षक म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो असा रोहित बने या ठिकाणी सांगली रॉयल्स कडून खेळ करतोय. तर त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा बिपिन तळेचं. रायगडचा सुपुत्र आज आपल्या संघाच्या विरुद्ध रायगड डायनामिक्स विरुद्ध लढत देतोय. 30-26 4 गुणाची आघाडी. पाहूया बिपिन तळेनी मगाशी बोनस गुण प्राप्त केला होता. आता पुन्हा एकदा त्याच्या सांगलीकडून अपेक्षा आहे बिपिन तळेची एक यशस्वी चढाई व्हावी. त्या दृष्टिकोनातून ही चढाई सुंदर असं पदल आली. ते क्षेत्ररक्षण खिळखिळ करण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी दमछाक झाली असेल आपल्याला आपण पाहतोय. मिलिंद, फक्त पदलालित्य करून उपयोग नाही. तुम्हाला टो टच किंवा हँड टच करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही समोरच्या प्रतिपक्षाला खोलवर घुसून जर चढाई केली नाही तर तुम्हाला गुण मिळणार नाही. फक्त छान पदलालित्य करून काही फायदा नाहीये. परेश म्हात्रेची चढाई होती, रिक्त असते मागे परतला. हुतात्मा शांताराम क्लब भिवंडीचा ठाणे जिल्ह्याचा खेळाडू परेश म्हात्रे लेफ्ट कॉर्नरची भूमिका निभावतो रायगड डायनामोस कडून आणि आता त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा भागेश भिसेचं. भागेश भिसे सुद्धा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करेल आणि सुलतानला
आउट करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याने छान बोनस गुणाची कमाई केली आहे. बोनस गुण नाही, त्याने तिथे पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात तो यशस्वी झाला आहे. पण त्याचा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला, पण पुढचा पाय त्याने उचललेला नाही आहे. पूर्णपणे त्याचा तोल बोनस रेषेपलीकडे नाही आहे, त्याला तो बोनस गुण दिलेला नाही आहे. रायगड 30 सांगली 26, 4 गुणाची आघाडी. पुन्हा एकदा ही चढाई मंगेश भगतची 4-1 अशी लढत बोनस ऑफ असेल. आता मात्र मंगेश भगतला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सुंदर असा अँकल लॉट किंकात आला मिड लाईन कडे फोर्स. निश्चित 2 ते 3 पॉईंट असणार. पाहूया रेफरी किती पॉईंट देतात. ही महत्वाची निर्णायक चढाई असेल या मॅच मधली मंगेश भगतची. खूप मोठी सफाईदारपणे त्यांनी मिड लाईनला स्पर्श केला. सक्सेसफुल रेड मंगेश भगतची 2 पॉईंट मिळाले आणि आघाडी वाढली रायगड डायनामोची. प्रत्युत्तर बिपिन तळे बोनस पॉईंट गिफ्ट दिलाय. क्षेत्ररक्षण थोडं आत घेतलंय. एक चांगली स्ट्रॅटेजी अवलंबली रायगड डायनामोनी, कारण आतमधून पॉईंट घेणं तसं खूप मोठं जिकरीचं असतं. परंतु बिपिन तळे सुद्धा आपला अनुभव पणाला लावून ही चढाई करणार. जयन मानसरी अलिबागचा सूत्र सक्सेसफुल टॅकल. या ठिकाणी 1 पॉईंट मिळणार रायगड डायनामोला. बिपिन, मी सामन्याच्या सुरुवातीलाच म्हटलं, चढाईची पूर्ण सूत्र मंगेशने आपल्या हातात ठेवली आहे आणि सामन्यावर नियंत्रण सुलतानने ठेवलं आहे. आणि त्यांचा हा जो डावपेज आहे किंवा त्यांची ही व्यूहरचना आहे त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. रायगड 32 सांगली 26 आणि चांगल्या गुणाची आघाडी रायगडला मिळालेली आहे. दुसरा ऑल आउट दिलाय रायगड डायनामोचं सांगलीवरती. विणा या ठिकाणी पहिला ऑल आउट दिला होता 17 मिनिटाला आणि 33व्या मिनिटाला दुसरा ऑल आउट दिला. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल महेश मखदूमला कमबॅक करावं लागेल. या ठिकाणी बोनसचा अटेम्प्ट आहे महेश मखदूमचा आणि एक सक्सेसफुल झालाय. 1 पॉईंट मिळणार तो सांगली रॉयल्सला. अवघ्या 8 गुणाची आघाडी पुनश्च एकदा रायगडकडे आहे, रायगड डायनामोसकडे आहे. रायगडचे शक्तिमान काय आपले विविध अंगी दर्शन, खेळाचं दर्शन आपल्याला दाखवतात, चुणूक दाखवतात, बघणं उत्सुकतेचं ठरेल. विणा पहिला ऑल आउट सांगली रॉयल्सने रायगडवरती दिला आणि रायगडने 2 ऑल आउट दिले. त्यामुळे निश्चित गुणांची जी तफावत आहे ती इतकी जास्त नाही आहे. 36-28 आहे. त्यामुळे निश्चित 8 पॉईंटचा लीड आहे. 8 पॉईंटचा लीड शेवटच्या 6 मिनिटात काय 5 मिनिटांमध्ये फिटू शकतं. रंगतदार लढत कबड्डी रसिकांना अपेक्षित आहे. आपण सुद्धा त्याच अपेक्षित आहे. आणि दरम्यान आनंद पाटीलची चढाई बोनस ऑन असेल. बोनसचा अटेम्प्ट आहे आनंद पाटीलचा. 30 सेकंदाची एक चढाई जर आपण गृहीत धरली मिलिंद, तर 1 मिनिटामध्ये केवळ 2च चढाया होतात आणि पुनश्च एकदा पॉइंट सांगलीला या मिळाले. ठिकाणी रेफरीचा डिसिजन महत्त्वाचा असणार आहे. बहुतेक बोथ आउटचा निर्णय असू शकतो. दोन्ही पाय बाहेर आहे. पाहूया. या ठिकाणी सुलतानी प्रयत्न केला होता सुचित पाटीलचा, परंतु मिड लाईनला क्रॉस करण्याच्या पहिले हवेत असेल तर या ठिकाणी बोथ आउटचा डिसिजन दिला आणि आपण मान्य करतोय. या ठिकाणी बोथ आउट दिलाय. दोन्ही ठिकाणी 1-1 पॉईंट मिळणार. आघाडी रायगड डायनामोची वाढतच चालले. प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित करावी लागेल ती सांगली रॉयल्सला. विशेष करून भाग्येश भिसे, आनंद पाटील यांना कमबॅक करावं लागेल आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून द्यायची असेल तर. मिलिंद, मी मगाशीच सांगितलं, सुलतान पुनश्च एकदा खोलवर चढाई मारण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आपल्या संघाच्या गुणफलक धावता ठेवण्याचा प्रयत्न करेल. 36-29 7 पॉईंटचं लीड. शेवटची 5 मिनिटं, लास्ट 5 मिनिट टू गो. सामना संपला. शेवटची 5 मिनिटं आणि या ठिकाणी टाइम आउट घेतलाय तो सांगली रॉयल्सचे प्रशिक्षक पोपट पाटील. अनेक दिग्गज मंडळी या खेळाचा मनमुराद आनंद घेतात. शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बाळुंगे, बालेवाडी. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा साम मराठी. कबड्डीचा थरार, कबड्डीचा महासंग्राम, महाकबड्डी लीग सीझन 2. 36-29 शेवटची 5 मिनिटं. महेश मखदूमची चढाई. शाहू सडवली, कोल्हापूर, महाराष्ट्र पोलीस मधून प्रतिनिधित्व करणारा महेश मखदूम आज निश्चितपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. सुंदर खोलवर अशी चढाई. सक्सेसफुल रेड. रनिंग किक करून त्यांनी पॉईंट मिळवलाय. 1 गुण प्राप्त झालाय तो सांगली रॉयल्सला. आघाडी विणा निश्चित कमी होते. आता फक्त आघाडी राहिले 6 पॉईंटची. सक्सेसफुल या ठिकाणी टॅकल आपल्याला पाहायला मिळते. रायगड 36 सांगली 30. 4-1 अशी लढत. पुन्हा एकदा महेश मखदूमची चढाई. 6 पॉईंटचं लीड आहे. महेश मखदूम निश्चित प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. आपला पूर्ण अनुभव पणाला लावून ही शर्तीची झुंज देणार. झुंजार माणसा झुंज घे असंच आपण त्याला आणि डबल थाय होल्ड तिथंच चक्रून ठेवला. सक्सेसफुल टॅकल. या ठिकाणी पुन्हा एकदा रायगड डायनामोची अस्वाद पाटील निश्चित खुश आहेत. महेश मखदूमने जरा घाई गेली. अजून सामन्याचा बराच काळ बाकी आहे आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये म्हणजे 4 मिनिटांमध्ये सामन्याचं हे पारडं पलटू शकत होतं. महेश मखदूमने जरा खोलवर चढाई मारण्यासाठी घाई केली मिलिंद. रायगड 38 सांगली रॉयल्स 31.
7 पॉईंटचा लीड आहे अद्याप रायगड डायनामोस कडे. सामन्याची 4 मिनिटं शिल्लक राहिली. या महाकबड्डी लीगचे संचालक अण्णा देशमुख आणि सर्व कार्यकर्ते यांनी या कबड्डीचा मनमुराद आनंद या ठिकाणी घेताना आपण पाहतोय. साम मराठीवरती सर्व कबड्डी रसिक याचा आनंद घेतात आणि मंगेश भगत चढाई करतोय. पुण्याचा स्थानिक सुपुत्र असल्यामुळे त्याला निश्चित क्रीडा रसिकांचा या स्टेडियम मध्ये पाठिंबा मिळतोय आणि चांगली लढत, एक निकराची झुंज त्याने आपल्या संघासाठी चांगल्या अप्रतिम अशा चढाई केल्या असा मंगेश भगत चढाई करतोय. मंगेश समोरच्या क्षेत्ररक्षकाला टिपण्याचा प्रयत्न करेल. अर्थात 7 गुणाची कमाई त्यांच्याकडे आहे, त्यामुळे शेवटच्या 3 मिनिटात त्याचा हा प्रयत्न असेल मिलिंद. आणि आता आनंदा पाटील जी सुंदर सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली या कोल्हापूरच्या सुपुत्रांनी, त्याच लईमध्ये त्याला परतावं लागेल जर सांगली रॉयल्सला कमबॅक करायचं असेल तर. त्या दृष्टिकोनातून ही चढाई आहे, परंतु 5-1 लढत असल्यामुळे 5 मधून पॉईंट मिळवणं तसं खूप मोठं कठीण काम असतं. खऱ्या अर्थानं कौशल्य या ठिकाणी पणाला लागतं. संपूर्ण मेहनत घेतोय आनंदा पाटील, परंतु निष्फळ चढाई रिक्त असते, मागे परतला. मागच्या काही क्षणापूर्वी आनंदाला त्या कॉर्नरमध्ये खोलवर चढाई करताना पकडी झाल्या होत्या मिलिंद. त्याच्यामुळे आनंद आता अत्यंत सजगपणे ही चढाई करतोय आणि हे एका चांगल्या चढाईपटूचं लक्षण आहे. वैभव कदमने आज चांगलं क्षेत्ररक्षण केलं रायगड डायनामोस साठी. आणि दरम्यान पुन्हा एकदा चढाईची धुरा रायगड डायनामोस कडून. सुलतान एंट्री मारतोय मिलिंद आणि खरोखरच सुलतान सारखा खेळतोय, राजासारखा खेळतोय. सो हॅट्स ऑफ टू सुलतान. 38-31 पाठला परशू केला भागेश भिसेने. 5-1 लढत, निर्णायक क्षण जवळ आलाय. ही चढाई खूप महत्वाची असेल भागेश भिसेसाठी आणि तितकीच रायगड डायनामोसाठी. क्षेत्ररक्षण खिळखिळ करण्याचा प्रयत्न, दोन्ही कॉर्नर खेळतोय भागेश भिसे. पाहूया ती थोडस आत घालवते कव्हर, तितकंच पाहूया सुचित पाटीलची कमबॅक. सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी भागेश भिसे. मंगेश भगत त्याला सुंदर साथ दिली आणि एक सक्सेसफुल टॅकल झाली. एक पॉइंट मिळाला तो रायगड डायनामोसला. मंगेश भगत आणि सुचित पाटील ही टॅकल इनिशिएट केली होती. सक्सेसफुल टॅकल. पहिल्या काही क्षणापासूनच रायगड डायनामोसने आपल्या संघाने, त्या पूर्ण संघाने या सामन्यावर नियंत्रण मिळवले मिलिंद. आणि आपल्या हातातला लीड त्यांनी कोणत्याही परिस्थितीतून घालवू दिला नाहीये आणि त्याची पूर्णपणे त्याचं श्रेय आपल्याला सुलतान आणि मंगेशला द्यावं लागेल. मंगेश पुन्हा एकदा चढाईच्या पवित्र्यात, पण तो खोलवर चढाई मारण्याचा त्याने त्याचा अयशस्वी प्रयत्न. नितीन चोपडे जो लेफ्ट कॉर्नर वरती होता, सम्राट व्यायाम मंडळ सांगलीचा हा लेफ्ट कॉर्नर नितीन चोपडे यांनी सक्सेसफुल टॅकल केली मंगेश भगतला. आणि शेवटची 2 मिनिटं राहिलीत. 39-32 असा गुणफलक आपण पाहतोय. पुन्हा एकदा महेश मगदुमची चढाई पाहूया. आघाडी कमी करण्यामध्ये महेश मगदुम कितपत यशस्वी ठरतो. 5-1 अशी लढत. सुलतान त्याला तसं पॉइंट मिळवू देणार नाही मिलिंद. आणि आपण असं बघतोय रायगडचं अभेद्य असं क्षेत्ररक्षण. जय भवानी क्रीडा मंडळ उपनगरचा 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा वैभव कदम यानं आज बऱ्याचशा पकड्या सक्सेसफुल केल्या आणि आपल्या संघाला एक चांगली आघाडी मिळवून दिली. वैभव कदमचा खूप मोठा सिंहाचा वाटा रायगड डायनामोच्या यशामध्ये आहे. सामन्याच्या शेवटच्या क्षणाला मिलिंद सामन्याचं चित्र स्पष्ट होत चाललंय. रायगड 40, सांगली 32. सांगलीच्या हातातून हा सामना आता निश्चित चाललाय आणि त्याचं श्रेय सुलतान आणि मंगेशकडे निश्चितच आहे, पण त्याच्याबरोबर त्यांच्या अभेद्यच्या क्षेत्ररक्षणाला सुद्धा आहे आणि त्यासाठी त्यांचे चाहते खरोखरच आज या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहे. वीणा, शेवटची सरेंडर रेड असेल, परंतु रायगडच्या महिला संघानं मगाशी 3 गुणांनी मात केली आणि आज मात्र रायगडमध्ये निश्चित दिवाळी साजरी होईल. त्यांच्या दोन्ही संघ आज विजयी सलामी देतात. महाकबड्डी पर्व 2 मध्ये ही शेवटची सरेंडर रेड असेल. शेवटची काही सेकंद राहिलीत आणि 1 पॉइंट आनंदा पाटीलला दिली. शेवटची रेड असेल. पाहूया अजून 1 रेड होऊ शकते. गुणसंख्या आपण पाहतोय 41-33 ही सरेंडर रेड असेल. रेडची धुरा भागेश भिसेवरती. भागेशला केवळ 1 गुण दिला जाईल, पण तोही दिला नाहीये रायगडवाल्यांनी. सक्सेसफुल या ठिकाणी डबल ड्रायव्हर प्रमोद पाटील, सवाई पाटील खुश आहेत आणि या ठिकाणी रायगडने विजयी सलामी दिली. रायगडमध्ये आज निश्चित फटाके फुटतील. ढोल ताशे नगारे. दोन्ही संघांनी आज विजयी सलामी दिली महाकबड्डी पर्व 2 मध्ये. ढोल ताशे नगारे वाजू द्यात. रायगडमध्ये आज जल्लोष होऊ द्यात. नमस्कार, सलाम. कबड्डीचं महायुद्ध म्हणजेच बॅटो ग्रीन महाकबड्डी लीग पर्व 2. आपली माती आपला खेळ. आजचे दोन्हीही सामने सॉलिड रंगले. आपण जाम एन्जॉय केले आणि या दोन्हीही सामन्यांचे निष्कर्ष खूपच रंजकदार होते. आता वेळ आलेली आहे प्रेझेंटेशन सेरेमनीची आणि फॉर सेरेमनी आय वुड लाईक टू इन्व्हाइट मिस्टर मोहन भावसार, एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर महाराष्ट्र ऑलिम्पिक,
श्रीमती चित्राताई पाटील, सभापती अर्थ बांधकाम रायगड जिल्हा परिषद, माननीय दत्ताभाऊ पात्रीकर, कार्याध्यक्ष MSKA आणि माननीय अविनाश धुमाळ, CMD बॅटो ग्रीन. जोरदार टाळ्यांनी स्वागत आपल्या चारही मान्यवरांचं. थँक्यू सो मच ऑल. पहिला सामना जो रायगड वर्सेस कोल्हापूर झाला, जो महिला गटांचा सामना होता, त्यात रायगड डायनामोजने बाजी मारली आणि प्लेयर ऑफ द मॅच ची बाजी मारलेली आहे रायगड डायनामोसच्या भक्ती इंदुलकरने. रायगड डायनामोस कडून भक्ती इंदुलकरने अप्रतिम अशा चढाई केल्या. भक्तीला मिळतोय एक चेक आणि नेक्स्ट इंटरनॅशनल कडून एक गिफ्ट वाउचर. आपण ऐकतो आहोत गाथा भक्तीच्या पराक्रमाची. हा, भक्ती इंदुलकरनं अतिशय लाजबाब चढाई दुसरा केल्या. सामना जो पुरुष गटाचा होता, ज्यात डायनामोज रायगड आणि सांगलीचे रॉयल्स हे सुपर हिरो एकमेकांशी भिडले होते. तो सामना जिंकलेला आहे रायगड डायनामोजने आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच मिळतोय मंगेश भगतला. मंगेशला मिळतंय नेक्स्ट इंटरनॅशनल कडून एक गिफ्ट वाउचर आणि एक चेक. मंगेश भगतनं लाजबाब चढाई केल्या. रायगड डायनामोसच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका निभावली, त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी गौरव होतोय. पुण्याचा स्थानिक खेळाडू असला तरी रायगड डायनामोसकडून सुंदर अशी त्यांनी कामगिरी केली आहे, म्हणून आजचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो मंगेश भगत. थँक्यू सो मच ऑल, थँक्यू सो मच प्लेयर्स, थँक्यू सो मच ऑडियन्स. आणि आता उद्याच्या सामन्यांचं डिक्लेरेशन. आपल्या कबड्डीच्या या महायुद्धात उद्याचा सामना रंगणार आहे पुणे पॅन्थर्स आणि रत्नागिरी रेडर्स मध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा कबड्डीचं महायुद्ध म्हणजेच महाकबड्डी लीग सीझन 2. आपली माती आपला खेळ.